नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमी। मित्रांनो पहा, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्रिकोण मोजणे हा जो काही प्रश्न संच आहे तो प्रत्येक परीक्षेत विचारला जातो। कारण हा बुद्धिमत्तेचा असा टॉपिक आहे की त्यावर आपल्याला प्रश्न येतो आणि आपण कधी कधी घाबरून जातो। तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचे आपल्याला मार्क घ्यायचेच आहे। हे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवर्जून पाहायचा आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि टेलिग्राम चॅनल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती त्या ठिकाणी भेटेल। चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न म्हणजे समजूनच घ्या। प्रकार पहिला आहे मित्रांनो, पहा प्रकार पहिला आहे म्हणजे कोणत्या प्रकारे आपल्याला हे ट्रायंगल्स म्हणजे हे जे त्रिकोण आहेत या त्रिकोण कशा प्रकारे मोजता येईल। तर मित्रांनो बघा, हे सर्व त्रिकोण यामध्ये एवढा सोपा प्रकार आहे, एवढा सोपा प्रकार, यामध्ये प्रकार वाढत जाईल। लक्षात ठेवा, यामध्ये काय करायचं आहे, काहीच बघायचं नाही, फक्त नंबरिंग करायचं आहे, फक्त नंबर करायचा आहे। हा संपूर्ण एक मोठा त्रिकोण आहे, तुम्हाला दिसतो आहे हा संपूर्ण एक मोठा त्रिकोण आहे। तर या ठिकाणी एक त्रिकोण आहे, याचं जमलं तर बघा या ठिकाणी दोन आपल्याला दिसतो आहे, नंबर करायचं। जेवढं आपल्याला पार्टिशन दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला नंबर करायचं आहे। 1 2 दिसत आहे, या 1 ला आणि या 2 ला प्लस करून या ठिकाणी किती ट्रायंगल जमा झाले, किती त्रिकोण आपल्याला दिसत आहे, 3। हा एक लक्षात ठेवा, हा पूर्ण एक दिसत आहे, तुम्हाला समजून सांगतो, हा पूर्ण एक त्रिकोण तयार झालेला आहे। हा दुसरा या ठिकाणी असा तयार झालेला आहे, हा दुसरा, ठीक आहे। त्या ठिकाणी हा तिसरा ट्रायंगल या ठिकाणी जमा झालेला आहे, म्हणजे त्रिकोण जमा झालेला आहे। म्हणजे 1 + 2 म्हणजे एकूण किती झाले, 3। लक्षात राहील, हा प्रकार पहिला आहे मित्रांनो, प्रकार पहिला आहे, लक्षात ठेवा। यानुसार यामध्ये पण आपल्याला नंबरिंग करायची आहे, 1 2 3 आणि 4। याप्रमाणे जर आपण नंबरिंग केली तर ते आपल्याला प्लस करायची आहे। समोर प्रकार वाढतील बघा का, तुम्हाला सस्पेन्स ठेवायचा आहे, म्हणजे तुम्ही थांबून राहा। समोर अजून अवघड प्रश्न आहे, तुम्ही म्हणाल की बापरे सर, हो सर, तर लक्षात द्या इकडं। या ठिकाणी नंबर दिले आपल्याला, आपण नंबर दिलेले आहे, किती नंबर झाले, 1 + 2 + 3 + 4 किती झाले, 4 आणि 3 7 आणि 3 10 किती झाले, हे 10 या ठिकाणी त्रिकोण आपले तयार झालेले दिसत आहे। बघा सर्वात सोपा प्रकार हाच आहे, कोणताही सूत्र न वापरता, कोणतेही ट्रिक न वापरता हा सर्वात सोपा प्रकार आहे। जेवढा आपल्याला पार्टिशन दिसत आहे त्या ठिकाणी 1 2 3 1 2 3 1 2 3 4 अशी आपल्याला 1 पासूनच सुरुवात करायची आहे। कधीही नंबर देताना लक्षात ठेवा, कधीही नंबर देताना 1 पासून सुरुवात करा। कुठून, 1 पासून सुरुवात करावी, 1 पासून सुरू करावी, ओके, 1 पासून सुरू करावे, ओके। तर नाहीतर 5 6 7 8 मग 11 12 13 असं करायचं नाही, 1 पासून सुरुवात करायची आहे। हा टाइप तुम्हाला समजला असेल, हा प्रकार तुमच्या लक्षात आला असेल। आता प्रकार दुसरा पहा कोणत्या प्रकारचा आहे। आता प्रकारामध्ये चेंज झालेला आहे। आता या ठिकाणी काय कराल, आता या ठिकाणी तुम्ही काय कराल सर, आता कसं, आता तर अवघड दिसत आहे, कारण या ठिकाणी 1 2 3 असे रकाने त्या ठिकाणी तयार झालेले आहेत। तर मित्रांनो काहीही घाबरण्याची गोष्ट नाही। आपण मागे काय शिकलो, सरळ सरळ आपण काय केलं, सरळ सरळ नंबरिंग केली, सरळ सरळ त्या ठिकाणी काय केलं, नंबर्स दिले, त्यांना काय दिले, नंबर दिले, ओके, नंबर दिलेले आहेत आपण त्यांना। तर या ठिकाणी पण तेच करायचं आहे, या ठिकाणी पण तेच करायचं आहे, पण थोडासा लॉजिक वेगळा आहे, पण थोडासा याच्यामध्ये वेगळा बदल आहे, काही नाही, फक्त थोडासा बदल आहे, लक्षात ठेवा। आता जर ह्या रेषा नसत्या, लक्षात द्या, ह्या रेषा जर नसत्या तर आपण काय केलं असतं, इथं 1 2 आणि 1 2 लिहिलं असतं, कारण आपण मगाशी सांगितलं 1 2 लिहायचं, 1 2 लिहून यांची बेरीज केली असती, 1 2 1 + 2 किती झाले असते, हे 3 झाले असते, ओके। तर या ठिकाणी 3 आपण त्रिकोण आहेत असं म्हटलं असतं, बरोबर। पण या ठिकाणी काय झालेलं आहे, हा हे बीचा मध्ये आडवी रेष मारलेली आहे। तर आता थोडा गोंधळ उडला आहे, गोंधळ उडायचं काहीच नाही मित्रांनो। काय करायचं आहे, सोप्या प्रश्न आहे हा। काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला हे पार्टिशन दिसत आहे ना, हे पार्टिशन किती वेळा मारला आहे रे, हे पार्टिशन किती वेळा मारला आहे, हे पार्टिशन फक्त 1 वेळा मारला आहे। या 1 मध्ये +1 करायचं, संपला विषय। या 1 मध्ये 1 रेषा ज्या ठिकाणी मारली असते त्या रेषेमध्ये 1 रेषा प्लस केलं, किती होईल, आणि याला 3 ला या 1 + 1 या 2 ने भागून टाकायचे, 3 2 6। या ठिकाणी किती त्रिकोण तयार झालेले, या ठिकाणी किती त्रिकोण तयार झालेले आहे, 6 त्रिकोण तयार झालेले आहे। लक्षात राहील, या ठिकाणी 6 त्रिकोण तयार झालेले आहे। आपण कोणत्या प्रकारे केलं हे तुम्हाला लक्षात सांगतो। ज्या ठिकाणी 1 रेषा मारली असते त्या ठिकाणी 1 रेषा प्लस करावी, ज्या ठिकाणी 1 रेषा मारली असते त्या ठिकाणी 1 रेषा प्लस करावी, बस, दुसरं काहीही करू नये। फक्त ज्या ठिकाणी अशी 1 रेषा मारली राहील त्या ठिकाणी रेषा 2 घ्यायची आहे, या ठिकाणी अशा 2 राहिल्या आहेत त्या ठिकाणी आपण 3 मानायचं आहे, अशा 4 3 राहतील तर अशा 4 मानायचं आहे। म्हणजे या प्रकारे 1 दिसली तर 2 2 दिसले तर 3 3 दिसले तर 4 याप्रमाणे करायचं आहे। तर हा दुसरा ट्रायंगल पहा, दुसरा त्रिकोण पहा कसा करायचा आहे, 1 2 आपण केली,
गणना केली, नंबरिंग केली, 1 2 किती झाले? हे 1 2 हे 3 झाले, गुणिला, बस गुणिला ठेवायचं आहे साईडला, बस एवढंच झालं, 1 2. आता पार्टिशन किती केलं आहे? किती रेषा मारल्या आहे? हे पहिली रेषा, हे दुसरी रेषा, म्हणजे या ठिकाणी किती रेषा मारल्या आहेत? 2. आणि हातचा एक रेषा घ्यायची आहे आपली, या ठिकाणी किती होईल? 3. 3 गुणिला 3 म्हणजे किती? 9 त्रिकोण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. किती? 9 त्रिकोण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बघा, एक रेषा मारली तर 2 घ्यायचं, 2 रेषा मारली तर 3 घ्यायचं, लक्षात राहील. म्हणजे या पद्धतीने आपण सोप्यात सोप्या पद्धतीने हे शिकू शकतो. याच्यातला मार्क घालवायचा नाही. याच्या समोरचा जो पार्ट आहे तो अत्यंत महत्वाचा आहे बरं का. ते तुम्ही पाहूनच म्हणाल की नाही वा सर जमलं खेळ, तुम्ही पाहूनच म्हणणार आहे. कारण रेषा त्या ठिकाणी बघा आता तुम्ही कशा थांबतात, कशा थांबलेल्या आहेत. तर हे टाईप तुम्ही समजून घ्या, हे अतिशय महत्वाचे आहे. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा हा सराव आहे. आता आकृती क्रमांक 3 पहा. या ठिकाणी काय करायचं आहे? आपण सोपा उपाय सांगितलाय. काय करायचं? नंबर करायचे 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. आपण नंबरिंग केली, यांची बेरीज करून घ्यायची आहे. 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे 10 झाले. या ठिकाणी आपण यांची टोटल 10 केली. आता गुणिला साईडला ठेवायचं आहे. आता या ठिकाणी बघायचं आहे की पार्टिशन किती झालेलं आहे, म्हणजे आपण पार्टिशन कोणता घेतलेला आहे. पार्टिशन किती घेतले आहेत? हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, म्हणजे किती घेतले आहेत? 3. आणि मी काय सांगितलं की जर 3 असतील तर 4 घ्यायचं, 2 असतील तर 3 घ्यायचं, 1 असेल तर 2 घ्यायचं, 5 असतील तर 6 घ्यायचं आहे, 6 असतील तर 7 घ्यायचं आहे, 7 असतील तर 8 घ्यायचं आहे. म्हणजे जेवढ्या ज्या ठिकाणी पार्टिशन आहे, जेवढ्या ज्या ठिकाणी रेषा मारलेल्या असतात त्याच्यामध्ये 1 प्लस करायची आहे. तुम्हाला समजत आहे का? याच्यामध्ये 1 प्लस आपल्याला करायचं आहे. तर बघा 1 2 आणि 3, या 3 मध्ये 1 प्लस म्हणजे किती होईल? 4. किती होईल? 4 आपल्याला त्या ठिकाणी रेषा दिसत आहेत. किती? 4 रेषा. तर या ठिकाणी एकूण किती त्रिकोण होणार आहेत? 10 चौक 40 त्रिकोण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रश्न समजला का? 10 चौक 40 या ठिकाणी त्रिकोण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लक्षात असू द्या. या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. बस पार्टिशन जेवढे असतील त्याच्या 1 प्लस करायचं आहे. ओके, जेवढे पार्टिशन त्याच्या 1 प्लस करायचा, बस संपला विषय. बाकी काहीही नाही त्या ठिकाणी. ओके, त्या ठिकाणी तेवढं काहीही नाही. फक्त जेवढी काही त्यांची टोटल आहे त्या टोटलला फक्त जेवढं काही पार्टिशन आहे त्या पार्टिशन मध्ये 1 करून त्याला गुणायचं आहे. फक्त गुणायचं आहे. समजलं? समजलं असेल तर आपण तिसऱ्या पार्टवर जातो आहे. सस्पेन्स ठेवा, तिसरा पार्ट बहुतच खतरनाक आहे. तर पहा तिसरा प्रकार किती खतरनाक आहे. पहा मित्रांनो, किती खतरनाक पार्ट आहे. आता ही रेषा इथून सुरू तर झाली पण इकडं जुळली नाही. ही रेषा इथून सुरू झाली पण इकडे जुळली नाही. ही रेषा इकडून सुरू झाली पण इकडे जुळली नाही. ही रेषा इकडून सुरू झाली पण इकडे जुळली नाही. ही रेषा इथून मधातून सुरू झाली पण इकडे नाही आली, इकडेही नाही आली. ही रेषा इकडून सुरुवात झाली, हे इकडे आलीच नाही. ही रेषा इकडून तयार झाली, हे इकडे आलीच नाही. म्हणजे या पद्धतीनं हा गणिताचा कार्यक्रम, हे रिझनिंगचे हे प्रश्न आता बसणार आहेत नाही, हे तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा परीक्षेमध्ये विचारलं जातं. हे खूप अत्यंत महत्वाचं हा रिव्हिजन आहे आणि याला तुम्ही स्किप करू नका. फक्त लक्ष द्या, यावरचा तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही. लक्षात असू द्या. ओके, तर काय आहे यामध्ये, काय केलं आहे ना आपल्याला काय करायचं आहे? काहीच करायचं नाही. आपली मगाशीची जी ट्रिक आहे तीच ट्रिक वापरायची. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, कधीही सुरुवात, बघा कधीही सुरुवात लिहून देतो कारण जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. कधीही सुरुवात 1 2 3 4 5 याच प्रमाणे करावे. याच प्रमाणे करावी. लक्षात ठेवा, याच प्रमाणे करावे. बघा एवढ्या सोप्या पद्धतीने सांगत आहोत मित्रांनो. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, तर 1 2 3 4 5 म्हणजे 1 पासूनच सुरुवात करावी असं माझं म्हणणं आहे. 1 पासूनच सुरुवात झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल की सर इथं 1 दिलं तर या ठिकाणी 4 देऊ का? असं नाही झालं पाहिजे. तुम्ही म्हणले 1 2 आता 3 करू का सर? नाही, असं चालणार नाही. हे असं चालणार नाही. तुम्ही 1 पासून सुरुवात केली तर इकडे 1च आला पाहिजे. लक्षात राहील का? तुम्ही 1 पासून इथून सुरुवात केली तिकडे 1 आला पाहिजे. हा जो समाप्त झालाय हा इकडे, याचा हा जो पार्ट आहे हा इकडे समाप्त झालाय, तर याला 1 देण्याची गरज आहे. याला 3 देऊ नये कारण तो त्याच्याशी काही संबंध नाही. पटत आहे का? समजत आहे का? तर नक्की कमेंट करून सांगावे. आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काढता आले असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. समजत आहे? तर बघा कसं करायचं आहे. यामध्ये नेहमी 1 नी सुरुवात करायची आहे. कधीही दुसरा नंबर त्या ठिकाणी देऊ नये. 1 ने सुरुवात करावी आणि त्यांना प्लस करायचं आहे. बस, शेवटी काहीच नाही. आता बघा इकडे मी सुरुवात करतो 1 2. आता मी इकडे 3 देऊ शकत नाही कारण इथे 1च द्यावा लागेल. समजत आहे तुम्हाला? इथे 1च द्यावा लागेल. इकडे मी 2 देऊ शकत नाही. आता यांची टोटल करायची आहे. टोटल काय झाली? 1 + 2
प्लस 1 इज इक्वल टू किती 1 प्लस 2 3 3 प्लस 1 4. या ठिकाणी किती त्रिकोण आहेत रे? या ठिकाणी आपल्याला 4 त्रिकोण पाहायला मिळत आहेत. किती 4 त्रिकोण. समजलं मी कोणत्या प्रमाणे केलं बघा. या ठिकाणी 1 दिला, या ठिकाणी 2 दिलं, कारण हा पूर्ण ओपन आहे, हा याचा भाग आहे 1 2. आता हा 1 जर या ठिकाणी असं असतं तर मी इथे 2 दिलं असतं. लक्षात राहील का? जर या ठिकाणी जर अशी आडवी रेषा असती, असं पूर्ण पॅक असतं, तर मी या ठिकाणी 2 दिलं असतं. समजत आहे? समजत आहे का? तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ही रेषाच दिलेली आहे, ही रेषा फक्त एकाच बाजूला चिपकून आहे, तर त्या ठिकाणी मला 2 देता येणार नाही. लक्षात असेल 2 देता येणार नाही. तर बघा समजलं असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा. ओके, कमेंट करून सांगा की सर समजलं मला. ओके चला, तर 1 प्लस 2 3 3 प्लस 1 4. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत रे? 4 त्रिकोण आहेत. याचं उत्तर काय आहे? 4. लक्षात राहील, याचं उत्तर 4 आहे. आता दुसऱ्या क्रमांकाची आकृती बघा काय आहे. या ठिकाणी बघा, आता पहा या ठिकाणी काय झालं आहे. या ठिकाणी बघा नंबरच द्यायचा आहे आपल्याला, नंबरच द्यायचा आहे. नेहमी सुरुवात 1 पासूनच करायची आहे. या ठिकाणी 1च होता, या ठिकाणी 2 पार्टिशन आहे. पार्टिशन ते एकमेकाला चिपकून नसतील तर त्यामध्ये 1 प्लस करू नये. हे दुसरी ट्रिक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही मागचा व्हिडिओ पाहून घ्या, मागे जा आणि तो प्रकार दुसरा पाहून घ्या, त्यामध्ये समजेल तुम्हाला. ओके, या ठिकाणी हा चिपकलेला नाही आहे, या ठिकाणी हा जुळलेला नाही आहे. समजत आहे का? या ठिकाणी हा जुळलेला नाही, हा स्पेस ओपन आहे. लक्षात असू द्या, हा स्पेस कसा आहे? ओपन आहे. या ठिकाणी ओपन आहे, हा जुळलेला नाही. समजत आहे तुम्हाला? तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, नंबरिंग करायची आहे. नंबर द्यायचा आहे 1 2 3. संपला विषय. 1 2 1 2 झाला. याच ठिकाणी आपल्याला अशी नंबरिंग करायची आहे. कधीही 1 2 3 4 5 असं करू नये, 6 7 असं करू नये. मी आधीच सांगितलं, कधीही सुरुवात 1 2 3 4 5 1 पासूनच सुरुवात करावी, असं मी नेहमी सांगतो आहे. लक्षात राहील, 1 पासून सुरुवात करायची आहे. तर हा 1 2 3 1 2 1 2 लक्षात राहील. आता 1 प्लस 2 प्लस 3 किती झाले? हे 3 3 6. ओके, हे दुसरे 1 प्लस 2 किती झाले? हे 3. हे वरचे 1 प्लस 2 किती झाले? हे 3. किती झाले? 6 आणि 6 किती झाले? 12. या ठिकाणी किती आहे रे? या ठिकाणी 12 त्रिकोण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. किती? 12 त्रिकोण या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. समजलं का तुम्हाला? हे दुसऱ्या क्रमांकाची पण आकृती समजली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजवत आहे आणि अशी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. ओके चला, टाईप तिसऱ्याची तिसरी आकृती बघा काय आहे. ही आकृती बघा. आता यामध्ये तेच प्रमाण वापरायचे आहे, तशीच पद्धत वापरायची आहे, त्याच पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि याचं उत्तर काढून नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की मी ती आकृती सोडवली होती, त्याच्यामध्ये मी कोणती रीत वापरली होती. ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्याचा उत्तर मला देऊ शकता. जे जे उत्तर देतील त्यांचं मी नाव घेऊन खरोखर धन्यवाद करणार आहे, एवढंही लक्षात ठेवा. आणि मी प्रत्येक कमेंट करणाऱ्याचं नाव घेऊन नक्की कमेंट करून सांगा. नक्की कमेंट करून सांगायचे आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. टेलिग्रामला जॉईन करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकला सुद्धा जॉईन करा. मित्रांनो, भेटूया नवीन प्रश्नासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.